तुम्हाला माहितीच आहे, पुण्यात भीमथडी जत्रा चालू आहे आणि येथे आपल्याला महाराष्ट्राचं कल्चर अनुभवता येतं. आज मी तुम्हाला या जत्रेमधील एक अशा स्टॉलची ओळख करून देणार आहे ज्यांना मी अगदी लहान असल्यापासून ओळखते. यांचा पारंपरिक घोंगडी बनवण्याचा व्यवसाय आहे. आजही आमच्या घरात यांनी बनवलेल्या घोंगडीचाच वापर केला जातो. तर चला आज आपण यांच्याकडूनच याची माहिती घेऊया. मामा, काय सांगाल आपल्या व्यवसायाबद्दल? हे आपण पारंपरिक घोंगडीचा व्यवसाय करत आहे. ही कशापासून बनते? हे आपले जावळाची घोंगडी म्हणतात ना. ही जावळाची. हा पहिल्या लोकरीपासून बनवलेली असते. काय हे कोकणात घोंगडी चालणारी आहे बघा. ही कोकणातली. हा हे कोकणातली. हा हे बसकर आहे. कशासाठी गुरुचरित्र, वापरतात? पारायण, अच्छा, गुरुचरित्र, पारायण. हा पारायण और देवपूजासाठी. देवपूजासाठी ते आहे. थंडीसाठी आपलं डोक्यावरती घातल्यानंतर थंडी वगैरे लागत नाही. हे हातातलं आहे, उष्णता कमी करायचं. अच्छा, हे हातात घाततात. हा पण मेंढीच्या लोकरीपासून बनवलेलं आहे. पांढऱ्या लोकरीला कलर करून बनवलेलं आहे. योगा मॅट. डिझाईन मध्ये घोंगडी पाहिजे असेल तरी भेटून जाते आपल्याला. हे जे आहे ना, ते आपली पालखी, बाळूमामाची पालखी असेल, खंडोबाची पालखी असेल, त्याच्या खाली टाकायला हे ह्याचं महत्व असतं. अडीच रेगी. अच्छा. हे साधं जेन असतं ना आपलं. हा, जेन. त्याला आपण मॉडिफाय करून बनवलेलं आहे हे जेन. त्याला धुता येत नव्हतं, ह्याला धुता येते. आणि ऑनलाईन ऑर्डर पण हा घेता ना? ऑनलाईन ऑर्डर घेऊ शकतो. तुमचा नंबर? नंबर 9767 1756 38. चालेल. थँक्यू.